हाय गाइस, तर सकाळचे वाजलेत बरोबर 1:45. सकाळचे नाही, दुपारचे वाजलेत 1:45. आणि ताई गेले डोसे वगैरे बनवून, चटणी वगैरे बनवले की नाही ते माहित नाही. इथे डोसे बनवून गेले. ताई गेले खाली दुकानात तांदूळ वगैरे भरण्यासाठी. तर येईल ते आता. तिला चटणी बनवायला सांगतो, कारण चटणीशिवाय तर डोसे जाणार नाही. ॲक्च्युली एवढ्या लेट का उठलो तर सकाळी 7चा अलार्म लावला होता. उठलेलो पण 7ला, पण पाय एवढे वळत होते, पाय दुखत होते, काय होतच नव्हतं. म्हणजे उठणे की उमेद ही नाही मिल रही थी. तर मग क्रोसिन घेतली. मम्मीसाठी सकाळी डोसे काढलेले, त्याच्यापैकी मग एक अर्धा असंच खाल्ला मी, कारण क्रोसिन गोळी घ्यायची होती. असंच उपाशी पोटी नाही घेऊ शकत, जे मागे एकदा झालं होतं. उपाशी पोटी घेतली होती आणि त्रास झाला होता खूप. तर तो अर्धा डोसा खाल्ला, त्याच्यावरती मग क्रोसिन गोळी घेतली. आता बरं आहे, कारण खूप पाय दुखत होते. आता पहिले ताई येते, ताईचा वेट करूया. हे कबूतर बघा आता इथेच होते. हे त्रासदायकच आहेत, नेहमी इकडेच असतात, इकडे वरती इथे. आणि या साईडला तर त्या कोपऱ्यात तर तिथे काड्या टाकून एवढ्या ठेवल्यात ना की भाई साहब. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा, अका त्या कोपऱ्यात त्याने कोंबून ठेवलेल्या आहेत काट्या. हेच आहेत ती दोघं, ही दोघंच आहेत. आता पण बसलेले. त्यात दुसरी गोष्ट अजून अशी की पाणीच नाही आलेलं आहे. म्हणजे आता हल्ली हे मागचे 5-6 दिवस झाले पाण्याचा पण इथे थोडासा त्रास होतोय. अजून तर मे महिना यायला खूप टाइम आहे, कारण मे महिन्याच्या जो वेळ असतो मे महिन्याचा, तेव्हा पाण्याचा शॉर्टेज होतो सगळीकडे. आतापासूनच आज पियायचं पण पाणी नाहीये आपल्याकडे. तर ताई, तू बॉटल मागवली आहे का एक पियायची मोठी? कोणती ती बिसलेरी वाली? पाणी नाहीये, कारण पाणी तर लागतं. फर्स्ट प्रायोरिटी आहे पाणी सगळीकडे. चटणी ऑलरेडी ताई करून गेली होती, मला वाटलं की नाही केले. त्या ह्याच्यात आहे का, भांड्यात आहे. चटणी झाली आहे. ताईला म्हटलं होतं की लालवाली चटणी कर, कारण ती लालवाली चटणी तुम्हाला माहिती असेल मागे केली होती, पण ती एक टेस्टला जबरदस्त लागते. बट कोई नाही. डोसे मी सकाळी बनवले ना, ऍक्च्युली काय झालं की लेट भिजत टाकलं. आणि लेट भिजत टाकायचं ते लेट, काल रात्री लेट भिजत टाकलं सगळं, डाळी आणि तांदूळ वगैरे. आणि रात्री परत लेट नाही, तेव्हा लगेच म्हणजे अर्ध्या तासात मिक्सरला लावून तसंच पीठ ठेवून दिलं. ऍक्च्युली प्रोसेस अशी असते की 2 तास चांगली डाळी आणि ते भिजायला पाहिजे. तर ताई कुठे म्हणून असते माहित नाही म्हणून. मला काय माहिती, मी आता झोपून उठलेलो. मला फोन तू करायच्या अगोदर मम्मीचा फोन आला. मी जस्ट उठलेलो आणि माहिती आहे ना कसं कळवळत होतो मी. तसं मी तुझं जाताना बोललेली. तू अशी झोपलेलीस, मी असं पाय वर करून झोपलेलो तुझ्या इथे, पण तरी पण थांबत नाही. मी तुला बोललेली जाताना की मी चालले तांदूळ बनवायला, ते लक्षात नाही राहिलं. तुला असं का वाटतं की प्रत्येक गोष्ट मला ऐकायला चालेल? तू कारण रिस्पॉन्स देतोस म्हणून मी बोलते ना. मी रिस्पॉन्स दिला. मला हे नक्कीच, मला असं केलं मग आता त्याच्यामध्ये तू एवढं नको हे कर. मला माहिती होतं की तू एक तर दादरला गेली असेल. दादरला एवढं असंच तुला ठेवून नाही. मला हे माहित होतं की तू दुकानात गेलीस. पण अरे मी हे बोलत होते की डोशाचं पीठ आहे ना, थोडंसं जास्त वेळ भिजत ठेवलं ना, म्हणजे रात्री डाळी आणि तांदूळ मुरत ठेवलं ना, आणि मग 2-3 तासानंतर ते वाटलं मिक्सरला, त्याच्यानंतर ती सकाळी टेस्ट प्रॉपर डोसावली होती. आणि रात्री एक तर लेट झालं, लेट डाळी भिजत टाकली आणि तांदूळ, नंतर लगेच मिक्सरला झालं. मग ते पूर्ण ते अर्क उतरत नाही, म्हणजे ते डाळीचा कच्चटपणा सकाळी लागला डोस्यामध्ये. आणि त्याच्यानंतर परत 2 तास मुरत राहिलं. आणि आपल्याला आता डोसे बनवले ना ते परफेक्ट झाले. मम्मीला दिलेले डोसे ना, त्याच्यामध्ये थोडासा डाळीचा टेस्ट येत होती. ती टेस्ट नाही आली म्हणजे डोसे बरोबर तयार झाले. डाळीचा स्वाद लागतो ना पूर्ण, उडीद डाळीचा वगैरे. मग ते आपलं नियोजन लवकर करायचं. म्हणजे 7 वाजता वगैरे संध्याकाळी भिजत टाकलं ना, आणि 10 वाजता मिक्सरला वगैरे लावलं, मस्त स्वाद होतो सकाळी. थंड असे खायला नाही जमत. काय ऑप्शन नाही मॅडम, मला तर जायचंय परत मम्मीसोबत. ही मम्मीने काल तू पण भाज्या आणल्यास ना खूप? असंच होतं, जेव्हा मी आणते ना तेव्हा मम्मी पण आणते. मी मम्मीला बोलली की मी गवार भेंडी बघते म्हणून, तर मला परत मेथीची पण दिसली, परत मी फ्लॉवर पण उचलला, सगळंच उचललं. बोऱ्या बिस्तरा उचलून आणलाच वाटतं भाजीचा. आणि नसली की एकदमच नसते, आणि असली की मग खूप असतं. आता चवळीची भाजी जवळजवळ वर्षांनी बनते, ही तर आपण बनवतच नाही. छान लागते. तेंडली आहे, फ्लॉवर आहे, मेथी आहे, या सगळ्या तू आणलेल्या आहेस. अरे ह्याच्यात काय, अरे हा गवार पापडी पण आहे. आणि मम्मीने आणलेल्या वेगळ्या. मम्मीने पालकची आणली होती, त्याचे काल भाजी केले. आणि
एवढ्या संपल्या पण पाहिजे. ते होतं काय, कारण तुमचं कॉन्व्हर्सेशन होत नाही आणि जेव्हा कॉन्व्हर्सेशन होतं तेव्हा मम्मीने पण तिथे आधीच घेऊन ठेवलेल्या असतात, त्याच्यामुळे अशा डबल डबल भाज्या घरी येतात. ठीक आहे, पण आता आल्यानंतर साफ सगळं करून ठेवल्या की होतील. आणि मम्मीला पण टिफिन तू घेऊन जाणार आहेस तिकडे? माझी धावपळ होते यार, असं काय असेल ना, घरी जेवण बनवा परत बाहेर जा, डोकं फिरतं कधी कधी. आणि मम्मी पण आता मध्यंतरी ऍडमिट होती, सो ते तुम्हाला आम्ही सांगितलं नाही. परवाच डिस्चार्ज मिळालं मम्मीला आणि आम्ही 6 दिवस मम्मी ऍडमिट होती. म्हणजे जे मागच्या वेळेला लास्ट टाइम ऍडमिट केलं होतं तुम्ही ब्लॉग पण बघितले असतील, तेव्हा युरिन इन्फेक्शन झालं होतं मम्मीला. तर ते रिपीट झालं, म्हणजे तेच क्लिअर नव्हतं झालं, त्याच्यामुळे पुन्हा ऍडमिट करावं लागलं. आणि आम्ही असं म्हणजे आम्ही थोडंसं रिसर्च केलं त्याच्यावर, तेव्हा माहित पडलं की जर थोडंसं जरी राहिलं ते इन्फेक्शन तर तरी ते पुन्हा वाढणार, पूर्ण क्लिअर व्हायला पाहिजे. तर ते आहे, त्याच्यामुळे तेच थोडंसं होतं की 6 दिवस खूप हेक्टिक गेले. कारण घर पुन्हा टिफिन मम्मीला, हॉस्पिटल, घर हे करून करून दोघांची पण मंदारची माझी हालत लिटरली खराब झाली होती. पण ते आम्ही शेअर नाही केलं, कारण कसं होतं की लास्ट टाइम पण शेअर केलं होतं आम्ही. म्हटलं की यावेळेला नको, कारण तुम्ही सगळेजण खूप काळजी करता, खूप कमेंट करता कसे आहे आता काय वगैरे. तर त्यासाठी म्हटलं थोडंसं मम्मीला बरं होऊन येऊ दे, मग आम्ही तुम्हाला सांगू. माझीच हेळसाण जास्त होते यावेळी मंदारची माझ्या, आणि अशा वेळेला कसं कोण सोबत पण नसतं, तर त्याचं थोडंसं होतं. पण ठीक आहे, आम्ही थोड्या गोष्टी स्वतः हँडल मॅनेज करायचा प्रयत्न करतो. तर म्हणजे भरपूर गोष्टी घडल्या 6 दिवसामध्ये. आता ठीक आहे, थोडं तर बघूया पुढे काय असेल तर सांगूच तुम्हाला. गाईस, ताई दुपारपासून गेले आणि आता वाजलेत बरोबर 6:30. अजून ते लोक आले नाहीये, म्हणजे रस्त्यात आहेत. येत दुसरी गोष्ट म्हणजे की माझं सकाळपासून पाय वळतोय, म्हणजे मी जवळजवळ सकाळी 5:15 वाजल्यापासून त्याच ह्याच्यामध्ये आता परत वळवळ चालू झालेली आहे पायाला. हे लोक आलेले आहेत घरी, काही गिफ्ट आलेलं आहे घरात म्हणजे माझ्यासाठी, मम्मीकडून माझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. म्हणजे मम्मीच असं म्हणणं आहे की पायल आमच्यासाठी खूप करते, घरासाठी सगळ्या गोष्टी करत असते. नाही, पायलसाठी खूप काही बोलण्यासारखं आहे मला, म्हणजे खूप बोलायचं आहे तुमच्याजवळ, पण मी कधी बोलणार आहे की वेळेची वाट बघते. पायलने आमच्यासाठी खूप केलंय, अगदीला आताच बोलते. आणि पायल आता आम्हाला जी बघते, आम्हाला आता तिच्यावरच म्हणजे जबाबदारी तिलाच आता करावं लागणार आहे. मी तिला सांगूनच ठेवलं तर तुलाच बघावं लागणार, आणि बघते ती आणखीन सगळं पायलच बघते. आणि पायलच्या जीवावर मी नोकरी पण करते, आणि पायल 5वीला असल्यापासून आम्हाला सांभाळते. तर तुम्ही लोक म्हणता ना की पायल कामावर का नाही जात वगैरे, म्हणून कामाला वगैरे काही लोकांच्या कमेंट्स असतात, पण नाही जाऊ शकत, मंदारला सांभाळते, दर महिन्याला ब्लड चढवायचं असतं, त्याची काळजी घ्यायची असते, मला सारखं ॲडमिट करावं लागतं. तर माझ्यासाठी ती एवढंच लक्ष देत असते घरात. आणि माझ्याकडे शब्द नाहीत पायलसाठी. मी वेळ येईल तेव्हा अजून मी तुमच्याशी बोलणार आहे, म्हणून मी पायलसाठी गिफ्ट आणले आज. तर असं मी कोणती अपेक्षा केली नाही, आणि मम्मीनी मला आज ते गिफ्ट दिलंय, आणि ते खूप माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. कारण कसं आहे, ॲक्च्युली स्वतःच्या जीवावर या गोष्टी करतात, पण मम्मीने माझ्यासाठी ते केलंय. असं म्हणजे माझं एवढं घर सांभाळतेस, आम्हाला दोघांना सांभाळतेस, मी पण आजारी पडते, मंदार तर ऑलरेडी आजारीच आहे, त्याला तू सांभाळतेस, तू काळजी घेतेस, याच्यापेक्षा माझ्यासाठी काय आहे? माझ्यासाठी दुसरी गोष्टच नाही आहे, तीच तर मोठी गोष्ट आहे. तू करतेस एवढं माझ्यासाठी, तुझ्यामुळे आम्ही जगतोय. असं काय नाही माझ्यामुळे जगताय, तुझे कष्ट आहे, तुझी मेहनत आहे, तू आम्हाला सांभाळतेस म्हणून आम्ही पण आहोत आज इथे. आणि जे मी करते ते माझं कर्तव्य म्हणून करते, असं नाही की कोणती अपेक्षा ठेवून मी कधीच करत नाही. भाऊ नाही तर मी मुलगा समजून त्याला आजपर्यंत सांभाळलंय, आणि मी असेपर्यंत त्याला सांभाळत राहीन. मोठेपणा नाही करत आहे, पण माझा तो स्वभाव आहे की मम्मीसाठी आणि भाऊसाठी करणं, आणि मला ते आवडतं. आणि त्यांना असंच टाकणं किंवा असंच आजारी असेल असंच सोडून देणं, हे तर मला अजिबात जमत नाही. तात्काळ आम्ही लगेच काहीतरी डिसिजन घेतो की ऍडमिट करायचं किंवा अजून काय करायचं असेल. आज तुम्हाला सांगते की मी आज मला पायल, आम्ही दिवाळी आमची यावर्षी पण काय एवढी बरोबर गेली नाही आमची दिवाळी, आणि माझी तब्येत क्लिअर होऊन आलेली नाही. आणि आता हॉस्पिटलला जायच्या वेळेला पायल लगेच एका पायावर त्याला, चल मम्मी तू पहिली ऍडमिट हो, आणि ती मला बघते म्हणून मी आज कामाचा दिवस भरलाय. तिने मला आज उट्टी करून आणली म्हणून कामाचा दिवस भरला. हे तर तुझ्यामुळे पाहिजे. आणि आता थोडंसं सँटी वगैरे नको होऊया, आपण गिफ्ट बघूया आपण काय आणले. बॉक्स निघाले म्हणजे काहीतरी स्पेशल. ही आहे आपली सोन्याची चैन, मम्मीने माझ्यासाठी बनवली. ही आपण घेतलेली आहे चैन. छान आहे, याच्यामध्ये डिझाईन म्हणजे चांगली डिझाईन आहे. पहिल्यांदा बघितली अशी पद्धतीची डिझाईन. पहिली गोष्ट तर तू ही डिझर्व करतेस, ही गोष्ट ह्याच्यापेक्षा जास्त तू डिझर्व करतेस. मान्य आहे की या वयात मुलं स्वतःच स्वतः करतात,
बट तूही केलं असतं. कसं आहे की प्रत्येक कुटुंब हे सारखं नसतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. कोण फ्री बर्ड्स असतात, ज्यांचे आई वडील खंबीर असतात किंवा मागे बॅकग्राऊंड असतो खूप सारा. पण झालंय असं की पप्पांच्या नंतर सगळी जिम्मेदारी मम्मीवर आली. त्याच्यानंतर ती जिम्मेदारी सांभाळता सांभाळता मम्मीचं आपल्याकडे तेवढं लक्ष राहिलं नाही. म्हणजे एखाद्या आई वडिलांचं आपल्या मुलांकडे कायम असतं. मम्मीनी तो भाग सांभाळला जो घरासाठी गरजेचा होता, म्हणजे आर्थिक वाला, आणि तू तो भाग सांभाळलास जो घरासाठी गरजेचा होता, जो मम्मी नाही करू शकत. सो ही पण एक मोठी जिम्मेदारी आहे. घर सांभाळणं म्हणजे छोटी गोष्ट नाहीये. गरजेचं नाहीये की मुलं मोठी झाली की बाहेर कमवावंच पाहिजे. मान्य आहे की पैसा इम्पॉर्टंट आहे आणि आजकाल माणुसकीपेक्षा पैशाला जास्त महत्व दिलं जातं. पण अशा काळात तू स्वतःकडे न बघता फॅमिलीला बघितलं, हे म्हणजे मला वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त थोडी काहीच नाही. ह्याच्यापेक्षा ताईला गिफ्ट दिलं पाहिजे. आणि मी माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी ताईसाठी मी करत राहणार. कारण तिने मला कठीण काळामध्ये मला सांभाळते ना, तीच माझ्यासाठी गोष्ट आहे. पण असो, अशा जगात मुली पायलसारख्या असाव्या, तर तो खऱ्या त्या मुली आई बापाच्या आईच्या पोटी जन्माला येतात. आजकाल अशी दुनिया आहे की प्रत्येक जण आपापला स्वार्थ बघतो एक आहे. पण त्याच ठिकाणी तू स्वतःला न बघता फॅमिलीकडे बघतेस आणि स्वतःची हाऊसमौज पण नाही करत. हाऊसमौज पण करत नाही. आणि ताई एखादी मुलगी असती ना तर कधीच गेली असती एखाद्याचा हात धरून. पण माझी मुलगी तशी नाहीये. माझी मुलगी अतिशय, आज मी माझ्याकडे शब्द नाहीत माझ्या लेकीसाठी, अतिशय गुणी माझं बाळ आहे. बस अतिशय गुणी बाळ आहे. आणि कसं आहे की पहिल्यांदा आपण जी वस्तू बघतो ना तीच आवडते कधी. आणि माझ्या ह्याच्याकडून मनच हटत नव्हतं. आणि कसं एकदा थोडे इन्व्हेस्ट केले, जास्त कधीच बोलत नाही मला हे पाहिजे, मीच बोलून. मला पण वाटत होतं घ्यायचं तर व्यवस्थित घ्यायचं. कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. तर मम्मीला बोली मी मम्मी कधीतरीच घालेन. मम्मीला कधीतरी घालायसाठी घेतली का डेली घालायचं. तर खरंच खूप छान वाटते गळ्याची. म्हणजे जास्त मोठी पण नाही घेतली, एवढी साईज बरोबर आहे. बरोबर वाटते. तर हो, तुला बरोबर वाटते. तर आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया. तुम्हाला कसं वाटलं मम्मीने मला दिलेलं गिफ्ट हे नक्की सांगा मला. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि माहिती आहे ना, मंदार अंबुकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.